निर्णय घेतलेले आहे. असा निर्णय घेतला आहे की ऑनलाईन केला आहे सारा काही, त्यामध्ये कुठलाही प्रकारचा ऑफलाईन नाही आहे. एक काळ होता तो ऑफलाईनचा, आता ऑनलाईन आहे. तरीसुद्धा एक एजंट ठेवून या ठिकाणी भ्रष्टाचाराचा अड्डा करण्याची काही लोक प्रयत्न करत आहेत आणि शासनाला हे मान्य नाही आहे. आणि ही मला बाब कळाली होती की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे मी या ठिकाणी आलो आहे. आज संपूर्ण तपासून मी तुम्हाला एक तासानंतर भविष्यातही तुम्ही अशाच प्रकारे सरप्राइझिंग रेड महाराष्ट्रातल्या इतर कार्यालयांमध्ये मारणार मी आहात का? अमरावतीमध्ये परवा मागच्या महिन्यात जाऊन आलो, आज मागच्या सावनेरला आलो, आज इथे आलो आणि महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यात मला अशा तक्रारी येतील त्या जिल्ह्यात मी जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहे की जास्त पैसे सांगायचे, कमी करायचे आणि मग त्यात मधले डिलिंग करायचे, असं खूप तक्रारी आहे माझ्याकडे. तक्रारीच्या आधारावरच या ठिकाणी मी आलो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की असे या ठिकाणी भ्रष्टाचार करणारे यांना आम्ही सोडणार नाही. सर, हे एजंट पण जबाबदार आहे, कारण की एजंट शिवाय डायरेक्ट जे बायर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्टच नाही करत. एजंट शिवाय कामच होत नाही. पोलीस त्यांना पकडतील. आता यांनी कोणाकोणाला पैसे दिले, कोणी कोणी पैसे दिले हे आमचे पोलीस तपासतील, त्या एजंटलाही ताब्यात घेतील. फोटोशॉपही करून काही ॲडव्हान्सेस आणतो आहे. उद्या परवा आमचं ग्लोबल लेवलचे टेंडर निघतं आहे की यानंतर कुठेही मानव अस्तित्व राहणार नाही आणि चुकीच्या पद्धतीने होणार नाही, असं आम्ही या ठिकाणी करतो. खोट्या रजिस्ट्र्या, खोट्या कागदपत्र फेरफार करून रजिस्ट्र्या मारल्या जात आहे, होतं आहे. त्यामुळे हे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. आता खरबीमध्ये आता आम्ही चेक करतो आहे की किती त्या ठिकाणी रजिस्टर झाले आहेत. तर या ठिकाणी एक मात्र खरं आहे की अनधिकृत पद्धतीने काही गोष्टी चालू आहे नाही आहे, पण याच्यामध्ये आम्ही दुरुस्ती करतो. ते सांगतील का ते पैसे कुठून आले होते, काय सांगू? म्हणजे पूर्ण महाराष्ट्र बघत आहे. मला वाटतं त्यांना ते पोलिसांना सांगतील. पोलिसांना बोलवलं आहे, तुम्ही सांगू शकता, तुम्ही आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करणार का, माहिती सांगणार का की यानंतर कुणी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये पैसे द्यायचे नाही, दिले तर तक्रार करायची? मी महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या माध्यमातून आव्हान करतो, कुणी जर रजिस्ट्रारने पैसे मागितले त्यांनी थेट माझ्या व्हॉट्सअपवर 9049404040 या नंबरवर जर मला कळवलं तर आम्ही कडक कारवाई करू. थँक्यू सर. चंद्रशेखर बावनकुळे आपल्या सोबत आहेत. त्यांनी आता धाड या ठिकाणी टाकलेली आहे खामला परिसरात. सर, काय सांगाल? आज फोटोशॉप करून अनेक ठिकाणी रजिस्टर येण्याचे आज खामला परिसरामध्ये मला तक्रारी होत्या या ऑफिसमधल्या की मोठ्या प्रमाणावर एजंट या ठिकाणी येतात आहे, खोट्या रजिस्टर लावतात आहे, काही तर नियमाय लावतात आहे आणि 8,000 रुपये 5,000 रुपये एका रजिस्ट्रीच्या मागे एजंट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे, असंही माझ्याकडे तक्रारी आहे. तर मी या तक्रारीच्या आधारावर आमच्या JDRला मी घेऊन आलो आहे. JDR एक रजिस्ट्री तपासतात आहे. मागच्या काळात हाही तक्रार होती की इन्कम टॅक्सला कळवावं लागतं, 30 लाख रुपयाच्या वरती रजिस्ट्री ही कळवलं गेली नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी इन्कम टॅक्सचे नुकसान झालं होतं. त्यांनी आम्हाला अवगत केलं होतं आणि आज जर बघितलं तर मी इथे आलो आहे तर मला या ठिकाणी पैसे आढळले आहे. त्यामुळं याच्यावर सक्त कारवाई आम्ही करू. फोटोशॉप करून काही यापूर्वी प्रकरण आलेले आहे, फोटोशॉप करून फेरफार करून 7/12 नावं चढवून सुद्धा काही प्रकरणं आलेले आहेत, त्यावर सुद्धा काही कारवाई होणारच आहे. आम्ही याच्यात पूर्ण डेटा तपासणी करणार आहोत. कुठलंही खोटं डॉक्युमेंट लागलं असेल तर आम्ही या ठिकाणी तपासणी करू आणि त्या ठिकाणी कारवाई. एक शेवटचा प्रश्न असा आहे, व्हॉट्सअप नंबर तुम्ही दिलेला आहे, जर कोणाच्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन सगळं आहे, कोणी पैसे मागितले तुम्हाला व्हॉट्सअप केला पाहिजे? केलाच पाहिजे. सरकार हे गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या सरकारला, आमच्या लोकमंत्र्यांना सर्वांना सांगितलं की भ्रष्टाचारमुक्त प्रशासन करा आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी याच्या मागे लागलेलो आहोत. जे काही चांगलं करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. जनतेला चांगली सर्व्हिसेस देणे, ऑनलाईन सर्व्हिसेस देणे आणि सर्व असतानासुद्धा हे जे लोक आहेत त्यांना वेठीस धरणे काही योग्य नाही, लोकांकडनं पैसे घेणे योग्य नाही आणि त्यामुळं आम्ही अशा कारवाया करू. पाहू शकतो आपण खामला परिसरामध्ये आपण आता आहोत आणि खामला परिसरामध्ये सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2चं हे ऑफिस आहे आणि ऑफिसमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी येऊन इथे छापामारी केली आहे आणि या छापेमारीमध्ये इथे डॉक्युमेंट जे आहेत, रजिस्ट्री कशा पद्धतीने केले जाते या संदर्भात चौकशी केली आहे. त्यामुळे आता कोणीही महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्री ऑफिसमध्ये जर पैसे मागितले तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पर्सनल नंबरवरती व्हॉट्सअप करा
असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. त्यामुळे सावनेर, अमरावती आणि आता नागपूर या ठिकाणी रजिस्ट्रीच्या ऑफिसमध्ये दुय्यक निबंधक ऑफिसमध्ये चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनी छापेमारी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर. तर चंद्रशेखर बावनकुळेंनी दुय्यम निबंधक कार्यालयाला अचानक भेट दिली आणि यात त्यांना पैसे देखील आढळून आले. तर रजिस्ट्री कार्यालयात कोणीही पैसे देऊ नये असं आवाहन मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेलं आहे. नागपुरात ही कारवाई करण्यात आली आहे.